आज जर तुम्ही म्हणत असाल उद्या करू, थोडा वेळ आहे, आता मूड नाही आहे, तर थांबा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ थांबत नाही, वेळ वाट पाहत नाही आणि वेळ परतही येत नाही. आजची स्टोरी तुम्हाला झोपेतून उठवेल आणि डिसिप्लिन का गरजेचं आहे हे समजावेल. समीर नावाचा एक तरुण हुशार होता. स्वप्न होती पण वेळेची किंमत नव्हती. त्याच्याकडे 24 तास होते पण वेळ नव्हता. मोबाईल, सिरीज, गॉसिप, स्लीप, दिवस संपायचा आणि रात्री एकच वाक्य, उद्या नक्की सुरू करतो. वेळ निसटते पण कळत नाही आहे. समीरला वाटायचं मी अजून तरुण आहे, माझ्याकडे वेळ आहे. पण हळूहळू त्याचे मित्र पुढे गेले. कोणी जॉबमध्ये सेटल, कोणी बिझनेसमध्ये, कोणी लग्न करून आयुष्य पुढे, आणि समीर तो अजून उद्यामध्ये अडकलेला. एका दिवशी समीरच्या वडिलांना हॉस्टेलमध्ये ॲडमिट करावं लागलं. ICUच्या बाहेर उभा असताना त्याला एक गोष्ट कळाली, वेळ सगळ्यांसाठी सारखी नसते, पण संधी सगळ्यांसाठी थोड्याच वेळासाठी असते. आज वेळ आहे, उद्या नसेल. समीरला जाणवलं पैसे परत मिळू शकतात पण गेलेला वेळ नाही. टॅलेंट असतो पण डिसिप्लिन नसेल तर आयुष्य भटकतं. ड्रीम मोठं असतं पण रुटीन नसेल तर कागदावरच राहतं. समीरने ठरवलं, सकाळी ठराविक वेळेला उठायचं, रोजचं काम ठराविक वेळेत, मोबाईलला मर्यादा, रोज स्वतःसाठी वेळ, एक्सक्युजेस नाही, ॲक्शन पहिलं. 10 दिवस खूप कठीण गेले. मन पळून जायचं पण त्याने स्वतःला सांगितलं, मन नाही आहे पण डिसिप्लिन आहे. हळूहळू आयुष्य बदलायला लागलं. समीर बदलू लागला. तो परफेक्ट नव्हता पण पंक्च्युअल होता. तो जिनियस नव्हता पण कन्सिस्टंट होता आणि हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागले. एका वर्षानंतर समीर जिथे होता तिथेच तो राहिला नाही. त्याचं आयुष्य बदललं कारण त्याने वेळेचा अपमान करणं बंद केलं. त्याला कळालं, वेळेला जो जिंकतो तो आयुष्य जिंकतो. आज एक प्रश्न स्वतःला विचार, वेळ तुमच्याकडे आहे की वेळ तुमच्यावर राज्य करतोय? उद्या म्हणणारे कधीच पुढे जात नाही, आज करणारे इतिहास बनवतात. वेळ निसटते, आता उठायची वेळ आली आहे. डिसिप्लिन ही सवय नाही आहे, ती तुमचं भविष्य आहे. आज नाही तर कधीच नाही आहे, आत्ताच नाही तर कधीच नाही.